पुढच्या 5 मिनिटात टॉप 20 बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पीक विम्यासाठी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना नांदेडच्या भोकर तालुक्यात घडली। रामा पातोरे असं मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते अल्पभूधारक होते। या घटनेनंतर शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला असून पोतेरेंच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला। या प्रकरणी बँक व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोतेरेंच्या नातेवाईकांनी केली। पीक विम्याची 31 जुलैची डेडलाईन 2 दिवसांवर येऊन ठेपली असतानाही शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी घाई करू नये असं वक्तव्य कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी केले। 15 दिवसांची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी दिली। पीक विम्याच्या गोंधळावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंग फुंडकरांना काळे झेंडे दाखवले। दरम्यान आज रविवार असूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज भरता यावेत यासाठी आज आणि उद्या बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पीक विम्यासाठी परभणी बँकेच्या गंगाखेड शाखेबाहेर उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। 31 जुलैच्या डेडलाईनपूर्वीच पीक विम्याचं ऑनलाईन पोर्टल बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली। या घटनेचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणारे स्थानिक पत्रकार मिलिंद चोपडेंनाही पोलिसांनी मारहाण केली। 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्यास विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिलाय। एबीपी माझाच्या माझा विशेष या चर्चासत्रात ते बोलत होते। तावडेंप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंवर देखील टीका होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरच संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली गेली असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला। 31 जुलैच्या डेडलाईनपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल लागणार नसल्याचं समोर आल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडेंची धावपळ सुरू झाली। विनोद तावडेंनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता जवळपास सगळेच मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारत असल्याचं समोर आलंय। यामध्ये कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर हे दांडी मारण्यात अव्वल आहेत। भाजपच्या साथीनं बिहारमध्ये बहुमत सिद्ध करणाऱ्या नितीश कुमार यांच्या मंत्र्यांचा पाटण्यात शपथविधी झाला। नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधल्या एकूण 26 मंत्र्यांनी शपथविधी घेतला। यासोबतच भाजपचे बिहारमधील एक मोठे नेते मानले जाणारे मंगल पांडे हे शपथविधीस आले नाहीत। जम्मू काश्मीरमधल्या कलम 35 आणि 370 वरून मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण कलम 370 किंवा 35 ला धक्का लावल्यास तिरंगा फडकवायला काश्मीरमध्ये कोणीही नसेल असं वक्तव्य मेहबूबा मुफ्तींनी केलं आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री म्हणून गेल्या 3 वर्षात 6 लाख कोटींची कामं केली, मात्र कधी लक्ष्मी दर्शन घेतलं नाही अशा शब्दात नितीन गडकरींनी कारभाराचा दावा केला। खासदार चंद्रकांत खैरेंचा निधी हा कागदोपत्रीच खर्च झाला यावर शिक्कामोर्तब झाला। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या कमिटीनं याबाबतचा निर्णय दिला आहे। त्यामुळे आता शिवसेना खासदार खैरेंवर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धुळ्यातील गुड्ड्या शेखच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी पापा भोयर आणि भद्रा देवरेला इंदोरमधून अटक केली आहे। 18 जुलैला धुळे शहरात गुड्ड्या उर्फ रफीउद्दीन शेखची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत या प्रकरणात एकूण 16 जणांना अटक केली। आज दोन्ही आरोपींना पोलीस अधीक्षकांसमोर हजर केलं जाईल। देशात ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यावरून मोठे वाद निर्माण होतात, त्यालाच पर्याय पुण्यातील तरुणांनी शोधून काढला। या मशीनचं नाव आहे ओव्हीएम मशीन, म्हणजेच ऑप्टिकल व्होटिंग मशीन। नितीन यादव, चंद्रशेखर विजापुरे आणि वैभव झुंजे अशा या तरुणांची नावं आहेत। त्यांनी या मशीनचा शोध लावला आहे। देवतालिट्याला कोण मारी याचा प्रत्यय काल आंबोली घाटात आला। माकडांना खाद्य देत असताना पर्यटक प्रवीण नाईक तोल गेल्यानं खोल दरीत कोसळला। पोलीस हवालदार गुरुदास तेली तसंच स्थानिकांनी त्याला दरीतून बाहेर काढला।
त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला गोव्यात दाखल केले आहे. एमआयएमच्या विरोधामुळे लेखिका तस्लिमा नसरीन यांना आपला औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला. तस्लिमा नसरीन या अजिंठा वेरूळ या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या. मूळ बांगलादेशच्या असणाऱ्या तस्लिमा नसरीन स्त्रीवादी लेखिका आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे चिरंजीव फरहान आझमी आणि सून अभिनेत्री आयशा टाकियाला हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा आरोप होतोय. या संदर्भात मुंबईतल्या कुलाबा पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 50 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे अवशेष सापडलेत. फ्रान्समधल्या मॉबला भागात विमानाबरोबरच मानवी शरीराचे अवशेषही हाती आले. 1966 मध्ये एअर इंडियाचं बोईंग 707 हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होतं. त्यावेळी या विमानाचा मॉबलाजवळ अपघात झाला होता.